सर, मुंबई भाजप कोर कमिटीची आज बैठक झाली. नेमकी बैठकीत चर्चा काय झाली? आज मुंबई भारतीय जनता पार्टीच्या एक्सटेंडेड कोर कमिटीची बैठक. सर्व आमदार होते, मुंबई भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व सरचिटणीस होते आणि अखिल भारतीय सहसंघटन मंत्री श्री शिवप्रकाशजी यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झालेली आहे. या बैठकीमध्ये संघटनात्मक तसेच राजकीय अशा अनेक मुद्द्यांवरती चर्चा झालेली आहे आणि येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून, तयारीच्या दृष्टिकोनातून ही बैठक झालेली आहे. सर, आपण जर बघितलं असेल तर उद्या मतमोजणी होणार होती. ती मतमोजणी आता पुढे गेलेली आहे. कोर्टाने तसा निर्णय दिला आहे. त्यावर विरोधक म्हणतात की सेटिंग करण्यासाठी हे सगळं चालू आहे. आधी विरोधकांनी अशी मागणी केली की निवडणूक ही पुढे गेली असल्यामुळे उद्याची जी मतमोजणी आहे ती उद्या करण्यात येऊ नये अशी मागणी त्यांनी काल केली होती. आता सर्व निवडणुका पार पाडल्यानंतर सर्व निवडणुकांची एकत्रित मतमोजणी ही 21 तारखेला करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये पण त्यांना प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की विरोधाकरता विरोध करणं हेच त्यांचं उद्देश आहे आणि त्यांच्या कुठल्याही मुद्द्यामध्ये काहीच तथ्य नाही. असं आहे की बिहारमध्ये त्यांनी SIRला काँग्रेसने विरोध केला, महाराष्ट्रामध्ये म्हणतात की SIR केलं पाहिजे. त्यामुळे नक्की त्यांची भूमिका काय? कन्फ्युज्ड अशा प्रकारच्या स्टेटमध्ये संपूर्ण विरोधक आहेत. महाविकास आघाडी आहे आणि जनतेने त्यांना घरचा रस्ता दाखवल्यामुळे निराशेच्या पोटी अशा प्रकारची विधानं ते करत आहेत. उद्धव ठाकरेंनी आता म्हटलं की दगाबाज भाजपला थांबवण्यासाठी महाविकास आघाडी जी आहे म्हणून आपण एकत्र आलो. दगाबाज कोण आहे हे अख्ख्या हिंदुस्थानच्या जनतेने हे बघितलेलं आहे आणि त्यामुळे हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली देऊन ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या काँग्रेसचा विरोध केला, ज्या काँग्रेसच्या विरोधामध्ये बाळासाहेब आयुष्यभर लढले, त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून युती करून महाविकास आघाडी स्थापन करून आणि भारतीय जनता पक्षासोबतची असलेली नॅचरल आणि नैसर्गिक हिंदुत्वाच्या आधारावरती झालेली युती तोडून फक्त एका मुख्यमंत्री पदाकरता कोणी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आणि विचारांशी दगा कोणी केला, हिंदुत्वाशी दगा कोणी केला किंवा भारतीय जनता पार्टीशी दगा कोणी केला हे संपूर्ण हिंदुस्थानची जनता जाणते आणि त्यामुळे यांनी हिंदुत्वाचा विचार सोडला. याच्यामुळेच या देशाच्या स्वतंत्रतेनंतर असं कधीच घडलं नाही की एखाद्या सिटिंग मुख्यमंत्र्याच्या पक्षातले 90% आमदार हे त्यांना ते मुख्यमंत्री असताना पक्ष सोडून जातात, सत्तेला लाथ मारून जातात आणि यांनी हिंदुत्व सोडल्यामुळे यांच्या 54 पैकी 44 आमदारांनी यांनाच त्यांच्या पक्षातून बाहेर काढलं आणि वेगळे झाले. हे असं एकमेव उदाहरण हे हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये आहे आणि त्यामुळे दगा कोणी केला किंवा विचारांना तिलांजली कोणी दिली हे संपूर्ण हिंदुस्थानच्या जनतेला माहिती आहे आणि जगाच्या पाठीवरती सर्वांना माहिती आहे. उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की भाजपने क्लिअर कट सांगितलेलं आहे की नंबर 1 कोण आहे. त्यामुळे काही लोक जे आहेत ते खुर्चीसाठी लाचारी करते. एकनाथ शिंदेवरती त्यांनी ही टीका केली पाहिजे. नाही, आता उद्धव ठाकरेजींकडे टीका करणे, खोचक बोलणे, टोमणे मारणे याच्या पलीकडे जाऊन दुसरं काही काम राहिलेलं नाही आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे टोमणे मारणं, खोचक बोलणं, काही लोक प्रक्षोभक विधानं करतायत. त्यामुळे अशा प्रकारचं ते करत असतात. त्यामुळे याची काही विशेष काही दखल घेण्यासारखी आहे असं मला वाटत नाही. अमित शहा यांनी शिंदेची शिवसेना फोडण्याची सुपारी घेतलेली आहे. त्यांचे 35 आमदार सध्याच्या संपर्कात आहेत. तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव घेतलं ते माझ्या दृष्टिकोनातलं डिस्काउंटेड आयटम आहे आणि त्यावरती मी प्रतिक्रिया देत नसतो. राज्य निवडणूक आयोगाकडे आता सर्वच मतमोजणी 21 तारखेला पुढे ढकललेली आहे. कसं वाटतं की खरं तर सर्व स्तरावरनं सर्वच पक्षांकडनं त्याचा विरोध होताना पाहायला मिळतोय आणि एकीकडे विरोधक याचं नातं आपल्याशी जोडलं जात आहे. यांना नेमका काय उत्तर देणार की भाजपचीच ही मिलीभगत आहे असा आरोप होतो? 2 तारखेला ही सगळ्या निवडणुका होत्या. त्यातील काही निवडणुका या पुढे ढकलण्यात आल्या, 20 तारखेला करण्यात आल्या आणि त्यामुळे 3 तारखेला निकाल जर लागला तर त्याचा इफेक्ट हा 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकांवरती होऊ शकतो. म्हणून सर्व निकाल एकत्रितपणे 21 तारखेला करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे हे योग्यच आहे आणि लोकशाहीच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की हा निर्णय योग्य आहे आणि त्यामुळे 20 तारखेला निवडणुका पुढे ढकलणं हे योग्य आहे की अयोग्य आहे हा चर्चेचा विषय असू शकतो. परंतु एकदा निवडणुका 20 तारखेला असल्या तर सगळ्या निवडणुकांचं एकत्रितपणे मतमोजणी 21 तारखेला ही घेतली जाईल. मला असं वाटतं की न्यूट्रॅलिटी
च्या दृष्टिकोनातून हे योग्य आहे. खरं तर आपण जर बघितलं असं याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे राज्य निवडणूक आयोगाच्या या एकूणच कारभाराविषयी. नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे कारण त्यांनी ज्या निवडणुका पुढे ढकलल्या हा निर्णय हा वादातीत आहे आणि कॉन्स्टिट्युशनली लीगली टेक्निकली हा निर्णय कसा योग्य आहे हे स्पष्टीकरण त्यांनाच द्यावं लागेल. परंतु एकदा निवडणुका पुढे ढकलल्या की जो निकाल असतो तो निकाल त्यांनी पुढे ढकलला, त्यामुळे त्यांना निवडणूक आयोगाला जे योग्य वाटलं ते त्यांनी केलेलं आहे. निलेश राणे म्हणतायत की कुठेतरी सेटिंग आहे, सेटिंग होणं बाकी आहे म्हणून या सर्व निकाल जो आहे नाही आता असं आहे, कुठल्याही समजा निवडणुकांचे निकाल पुढे ढकलले नसते मग असं म्हटलं असतं की 2 तारखेच्या निवडणुकांचे निकाल 3 तारखेला लागले आणि त्याच्यामध्ये महायुतीचा मोठा विजय झाला जो होणारच आहे, मग त्याचा इफेक्ट 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकींवरती पडत असतो आणि त्यामुळे हे सेटिंग आहे अशा प्रकारचे आरोपही होऊ शकतात. त्यामुळे असं केलं तरी आरोप होऊ शकतात, तसं केलं तरी आरोप होऊ शकतात. त्यातून जे योग्य असतं ते घडत असतं. एकीकडे आपण जर बघितलं असेल तर कोकणात राजकीय शिमगा महायुतीतच पाहायला मिळाला. राज्यात महायुती सत्तेत एकत्र आहे, दुसरीकडे महायुतीतीलच एक आमदार भाजप पैसे वाटप असल्याचा आरोप करतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांचे ॲस्पिरेशन्स या निवडणुकीशी जुडलेले असतात. प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं की मी ही निवडणूक लढावी किंवा माझ्या पक्षाने ही निवडणूक लढावी आणि त्यातून मोठ्या प्रमाणावरती कॉम्पिटिशन ही जमिनीवरती या ठिकाणी निर्माण होत असते. त्यातून अशा प्रकारचे काही विधानं एकमेकांच्या विरोधात होतात, परंतु ते निवडणुकीपुरते असतात. निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा सगळं काम सुरळीतपणे सुरू होतं.